माधवरावांच्या मृत्यूनंतर सोहम मुंबईवरून गावी परत आला होता. माधवरावांना 2 मुली होती, मुलगी नव्हती. सोम आणि राघव. सोहम मुंबईला राहत होता. चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत जॉबला होता. करोडोचा रुपयांचा फ्लॅट होता. पण राघव मात्र गावी शेती करत होता. शेतीवरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता. परिस्थिती त्याची जेमतेमच होती. राघव, त्याची बायको आणि त्याची 2 मुले गावच्या घरी राहत होते. सोहम मात्र शिकून इंजिनियर झाला होता आणि चांगल्या पदावर कामाला होता. लाखोचा पगार होता. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच सोहम बायको मुलांसह गावी आला होता. माधवरावांचे 13व्याचे उरकले तशी सगळे नातेवाईक ज्याच्या त्याच्या घरी गेले. मग मात्र वाटणीचा विषय दोघा भावांमध्ये झाला. गावचं घर आणि 8 एकर शेती एवढी काय प्रॉपर्टी होती आणि आईचे दागिने अशी माधवरावांची पूर्ण प्रॉपर्टी होती आणि दोन्ही भाऊ त्याला वारस होते. माधवरावांची इच्छा होती की सोहमने राघवला सांभाळून घ्यावे, कारण सोहमची परिस्थिती चांगली आहे आणि राघव मात्र गरीब आहे. माधवरावांना वाटायचे की सोहमने यात हिस्सा घेऊ नये, कारण परिस्थितीने सोहम खूप मजबूत होता, पण राघव मात्र गरीब होता. राघवला देखील वाटत होते की सोहम शिकलाय, खूप मोठा झालाय, नोकरी चांगली आहे, करोडो रुपयांचा फ्लॅट आहे, तर त्याने गावचं घर राघवच्या नावावर ठेवावं आणि जमिनीतील थोडासाच हिस्सा घ्यावा. पण सोहमला मात्र गावच्या जमिनीचा आणि घराचा पूर्ण अर्धा हिस्सा पाहिजे होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाले आणि भांडणं देखील झाली आणि त्यामुळेच रागारागाने सोहम तिथून निघून मुंबईला आला. मुंबईला आल्यानंतर त्याची बायको आणि त्याच्यामध्ये विषय झाला की आपला करोडोचा फ्लॅट आहे म्हणून काय झालं, आपण गावची जमीन आणि गावचा घराचा हिस्सा सोडून द्यायचा का? पण त्यांना हे वाटलं नाही की त्याचा भाऊ खूप गरीब आहे. आपण फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहोत, पण तरी त्याचा जीव गावच्या जमीन आणि घरात अडकलाच होता. म्हणून शेवटी त्याने स्वतःच्याच भावावर केस लावली आणि मग सुरू झाला कोर्ट कचऱ्यांचा खेळ. तिथून सुरुवात झाली नात्याची ताटातूट व्हायला. गावावरून फोन यायचे बंद झाले. सोमचं गावी जाणं बंद झालं. आपुलकीचा फोन नाही की आपुलकीने विचारपूस नाही की सणासुदीला आनंद नाही. एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा आनंदच नाहीसा झाला होता. असंच जीवन चालू होतं. असंच एके दिवशी सोम त्याच्या मुलांना घेऊन दुपारच्या वेळी त्याच्या आलिशान कारने घरी निघाला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. सोहम आणि त्याची बायको शीतल आणि त्याचा मुलगा आर्यन सकाळी सकाळी बाहेर फिरायला गेले होते. फिरता फिरता दुपार होऊन गेली होती आणि आता ते घरी जायला निघाले होते. पण उन्हाळ्याच्या गरमीमुळे घशाला कोरडही खूप पडली होती. गरमीच तेवढी होती. गरमीचा खूपच त्रास त्यांना होत होता. शीतल त्यामुळे सोहमला म्हणाली की काहीतरी थंड किंवा काहीतरी ज्यूस वगैरे काहीतरी मिळते का बघा, घशाला खूपच कोरड पडलेली आहे. त्याच वेळेस सोहम ज्या रस्त्याने जात होता त्या रस्त्याने त्याला पुढे एका झाडाखाली एक 12-13 वर्षाची मुलगी कलिंगड विकताना दिसली. कलिंगड पाहून सोहमने गाडी थांबवली. सोहमने त्या मुलीला मग विचारलं की बाळा, एक कलिंगड किती रुपयाला दिले? ती मुलगी सोहमला म्हणाली की अंकल, एक कलिंगड 50 रुपयाला मी विकत आहे. सोहमच्या गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेली त्याची बायको शीतल सोहमला म्हणाली की अहो, किती छोटं कलिंगड आहे आणि याला 50 रुपये द्यावे लागणार. सोडा आता, ते खूपच महाग आहे. चला, इथून उशीर होत आहे. घरी आपली मुलगी वाट पाहत आहे. सोहम शीतलला म्हणाला, अगं काय बोलत आहे? छोटं कुठं कलिंगड आहे? हे कलिंगड तर फार मोठं आहे. मला वाटत आहे की 5 किलोच्या खाली हे कलिंगड नसतात. त्यामुळे बरोबरची त्याची किंमत लावत आहे. बघ, बाजारात याची कलिंगडाची 100 ते 150 रुपये किंमत असेल. त्यानंतर शीतल गाडीमधून खाली उतरली आणि म्हणाली की तुम्ही साईडला सरका, मी व्यवस्थित किंमत लावून तिच्याकडून कलिंगड घेते. शीतल त्या मुलीला म्हणाली की 30 रुपयाला देत असशील तर दे, नाहीतर आम्ही तिथून जाणार आहोत. ती मुलगी नम्रपणे म्हणाली, आंटी, मी हेच कलिंगड 40 रुपयांना खरेदी करून आणत आहे. एक काम करा, तुम्ही 45 रुपयाला हे कलिंगड घ्या. याच्यापेक्षा मी काही कमी किंमत लावून देणार नाही. शीतल म्हणाली की हे बघ बाळा, खोटं बोलू नकोस. 30 रुपयाला हे कलिंगड तू दे. त्यानंतर तिने गाडीकडे पाहिले. गाडीतून तिचा 4 वर्षाचा मुलगा शीतलकडे पाहत होता. हे पाहून शीतल त्या मुलीला म्हणाली, हे बाळा, हा तुझा भाऊ आहे आणि त्याच्यासाठी तुला त्याची कमी किंमत करून द्यावी लागेल. मुलीने जेव्हा गाडीमधल्या मुलाला पाहिलं तेव्हा ती खूप खुश झाली. तिने लगेचच हातामध्ये कलिंगड घेतलं आणि गाडीकडे निघाली आणि तिने त्या मुलाच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाली की आंटी, माझा भाऊ तर खूप सुंदर आहे. शीतल तिच्या मुलाला म्हणाली की बाळा, या दीदीला हाय कर.
त्यानंतर तो मुलगा म्हणाला, हाय दीदी. त्या मुलीने त्या मुलाला गाडीतून बाहेर काढले आणि प्रेमाने त्याला म्हणाली की, दादा तुझं नाव काय आहे रे? मुलगा आनंदाने म्हणाला की, दीदी माझं नाव आर्यन आहे. मुलाला गाडीतून बाहेर काढलेलं पाहून जरा शीतल अस्वस्थ झाली. ती त्या मुलीला म्हणाली की, हे बघ बाळा, त्याला आतमध्ये गाडीमध्ये बसव. त्याला धुळीपासून ॲलर्जी आहे. शीतलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती मुलगी आर्यनला म्हणाली की, अरे तुझे तर डोळे खूप मोठे मोठे आहेत. गाल पण किती मऊ आहेत. तुला कलिंगड खायचं आहे का? हा म्हणून आर्यनने मान हलवली. लगेचच त्या मुलीने ते कलिंगड आर्यनच्या हातात दिले. 5 किलोचं कलिंगड त्याला व्यवस्थित घेता आलं नाही. त्यामुळे त्याच्या हातून ते कलिंगड खाली पडले आणि त्याचे 2 तुकडे झाले. कलिंगड खाली पडून तुटले म्हणून आर्यन रडू लागला. ती मुलगी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली की, अरे आर्यन दादा, रडू नकोस. मी तुझ्यासाठी दुसरं कलिंगड घेऊन येते. त्यानंतर ती मुलगी पळतच गेली आणि दुसरं कलिंगड घेऊन आली. तोपर्यंत ती मुलगी कलिंगड आणायला गेली तोपर्यंत शीतलने त्या मुलाला गाडीच्या आतमध्ये ठेवून खिडकी बंद केली होती. पण पुढच्या सीटच्या खिडकीतून पाहून ती मुलगी आर्यनला म्हणाली की, हे धर बाळा, हे कलिंगड खूप गोड आहे. हे तुझ्यासाठी आहे. सोम शांतपणे त्या मुलीच्या वागण्याकडे पाहत होता. शीतल त्या मुलीला डोळे दाखवत म्हणाली की, हे बघ मुली, ते जे कलिंगड फुटले आहे त्याचे पैसे मी देणार नाही, कारण ते तुझ्यामुळेच फुटले आहे. मुलगी हसली आणि म्हणाली की, आंटी ते सगळं सोडा आणि हे कलिंगड धरा आणि ह्याचेसुद्धा तुम्ही पैसे देऊ नका, कारण हे कलिंगड मी माझ्या भावासाठी देत आहे. तुम्ही या कलिंगडाचे देखील पैसे देऊ नका. हे माझ्याकडून माझ्या भावासाठी गिफ्ट म्हणून द्या. त्या मुलीचे बोलणं ऐकून सोहम आणि त्याची बायको आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. सोहम म्हणाले की, नाही बाळा, दोन्ही पण कलिंगडाचे तू पैसे घे. असं म्हणून सोहमने त्याच्या खिशातून 100 रुपयाची नोट काढली. त्या मुलीने हाताच्या इशाराने ते पैसे घेण्यास नकार दिला आणि ती जाऊन तिच्या स्टॉलपाशी जाऊन उभी राहिली. सोहम पण गाडीपासून तिच्यापाशी गेला आणि म्हणाला की, हे धर बाळा पैसे. पैसे नाही घेतले तर तुझं खूप मोठं नुकसान होईल. अंकल, माझी आई म्हणते की जर गोष्ट आपल्या नात्याबद्दल असेल तर त्यामुळे कधीच आपलं नुकसान होत नाही. तुम्ही आर्यनला माझा भाऊ आहे असं म्हणालात ना? मला ते ऐकून खूप छान वाटलं. माझा पण एक भाऊ होता, पण सोहम म्हणाला की, पण काय बाळा, तुझा भाऊ कुठे आहे? ती मुलगी म्हणाली की, जेव्हा माझा भाऊ 2 वर्षांचा होता तेव्हा त्याला भरपूर ताप आला होता. रात्रभर तो तापात फणफणत होता. तापामुळे त्याला खूप त्रास होत होता. तो काही खात देखील नव्हता. आम्हाला काय करावं ते सुचत नव्हतं. डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो, पण डॉक्टरांनी औषध दिलं, पण ताप काही उतरला नाही. तो काही खायलाही तयार नव्हता. त्याच्या पोटात अन्नाचा कण 2 दिवसापासून गेलेला देखील नव्हता. त्यामुळे विकनेसपणा त्याच्यात खूप आला होता. दुसऱ्या दिवशी मग सकाळी सकाळी माझी आई त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चालली होती. पण त्याला दवाखान्यात नेल्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि बेशुद्ध पडला तो पुन्हा शुद्धीवर आलाच नाही. तो आम्हाला सोडून देवाघरी निघून गेला. तेव्हापासून माझा भाऊ गेला. मला माझ्या भावाबद्दल खूपच अस्मिता वाटते, कारण माझा भाऊ मला एकटीला सोडून निघून गेला होता. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. मला माझ्या भावाची खूप आठवण येते. तो जाण्याआधी 1 वर्षाआधीच माझे वडील पण असेच अचानक आम्हाला कायमचे सोडून गेले. शीतल पण गाडीत बसून तिचं बोलणं ऐकत होती. ती गाडीतून बाहेर आली आणि त्या लहान मुलीला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, बाळा, तुझ्या आयुष्यात तर खूपच वाईट गोष्ट घडली आहे. म्हणूनच तू हे कलिंगड फुकट किंवा आर्यनला दिलंस. बाळा, इथून पुढे आर्यन तुझा भाऊच आहे. भाऊच म्हणून ओळखला जाईल. तू राहतेस कुठे? तुझं घर कुठे आहे? आम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुला भेटायला आणि आर्यनला तुझ्यासाठी भेटायला मी नक्कीच घेऊन येत जाईल. पण बाळा, तुझे हे पैसे घे. मुलीने पैसे घेण्यासाठी नकार दिला. त्यानंतर शीतल गाडीतून तिच्या बॅगेमधून एक ड्रेस घेऊन आली, जो ड्रेस तिने तिच्या मुलीसाठी 5,000 रुपयांचा खरेदी करून आणला होता. शीतल त्या मुलीला म्हणाली की, जर तो आर्यनला तुझा भाऊ मानला आहे तर मी पण तुझी आई झाली ना गं, तर मी देत आहे ते प्रेमाने घे. त्या मुलीने हात पुढे केले नाहीत, म्हणून शीतलने तो ड्रेस तिच्या मांडीवर ठेवला आणि म्हणाली की, घे गं बाळा, हा ड्रेस तू जेव्हा पण घालशील तेव्हा तुला आमच्या सगळ्यांची आठवण येईल. त्यानंतर सोहम शीतल गाडीमध्ये जाऊन बसले. सोहमने गाडी स्टार्ट केली आणि त्या मुलीला बाय म्हणून तिथून निघून गेले. सोहम गाडी चालवत विचार करू लागला की भावना पण किती मौल्यवान असतात. त्याची बायको काही वेळापूर्वी 20 ते 30 रुपयांसाठी त्या मुलीसोबत भांडत होती, पण तिच्या भावना जेव्हा तिने ऐकल्या
तेव्हा 5,000चा ड्रेस तिने असाच तिला देऊन टाकला. अचानक त्या मुलीचं काही महत्त्वाचं बोलणं सोहमला आठवलं. ती मुलगी म्हणाली होती की जर जर आपल्या नात्यात जर पैसा खर्च झाला तर त्याचं कधीच नुकसान होत नाही. त्याला समजलं की तो आणि त्याचा मोठा भाऊ जमिनीसाठी अजून भांडत आहेत आणि कोर्टमध्ये केस पण केलेली आहे. नात्यामध्ये पैसा महत्त्वाचा नसतो हे त्या मुलीने त्याला नीट समजावले होते. त्याने त्याच्या मोठ्या भावाला मग लगेचच फोन केला आणि म्हणाला की हाय दादा, मी सोहम बोलत आहे. त्याचा भाऊ म्हणाला की हा बोल, का फोन केला आहे? सोहम म्हणाला की दादा, आपल्या गावाकडची जी जमीन आहे ना ती तुलाच राहू दे. मला ती जमीन नाही पाहिजे आणि गावाकडचं घर पण तुम्हालाच घ्या. माझ्यासाठी माझा फ्लॅट आहे आणि मी कोर्टमध्ये जी केस केली आहे तिला पण मी मागे घेणार आहे. काही वेळ तिकडून सोहम काहीच आवाज आला नाही. तेव्हा थोड्या वेळाने त्याचा मोठा भाऊ सोहमला म्हणाला की अरे असं केल्यावर सोहम, तुझं खूप नुकसान होईल ना रे. सोहम म्हणाला की दादा, आज मला कळालं आहे की नात्यामध्ये पैसा बघायचा नसतो. आपली नाती टिकवायची असतात, नाती महत्त्वाची असतात आणि मी नातीच टिकवणार आहे. नाते टिकवल्यावर कधीच यातून नुकसान होत नाही. त्याचं बोलणं ऐकून तिकडून त्याला त्याच्या भावाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्याला सोहम त्याच्या भावाला म्हणाले की दादा, तू रडत आहेस का? त्याचा मोठा भाऊ म्हणाला की जर एवढ्याच प्रेमाने तू आधी बोलला असता तर मी तुझ्या नावावर सगळं करून टाकलं असतं. तू गावाकडे निघून ये. आपण बोलून बसून दोघे पण समान वाटणी करू. एवढ्या वर्षापासून नात्यामध्ये आलेली कटुता 2 गोड शब्दाने फुंकर मारल्यासारखी गेली होती. जे भाऊ एका इंच जमिनीसाठी भांडत होते ते आता आनंदाने सगळी जमीन एकमेकांना देण्यासाठी तयार झाले होते. मित्रांनो, खरंच आहे, कधीकधी छोटी मुलंसुद्धा आपल्याला खूप काही शिकून जातात. जसं त्या छोट्याशा वागणुकीमुळे सोहमच्या वागण्यात खूप मोठा बदल झाला होता. पण आजकालच्या कलियुगात मात्र नात्यापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि पैशांसाठी नाती तोडली जातात. नात्यांना दगा दिला जातो. चुकून अशी काही माणसे भेटतात जी पैशांपेक्षा नात्यांना महत्त्व जास्त देतात, जसं सोहमने दिलं होतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतंय? नाती जास्त महत्त्वाची की पैसा जास्त महत्त्वाचा? कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कथा चांगली वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.